अमित शहा आज रायगड किल्ल्याला भेट देणार आहेत। ते शिव पुण्यतिथीनिमित्त रायगडला भेट देणार आहेत। पुण्यतिथीनिमित्त शिवरायांना अभिवादन सुद्धा करणार आहेत। या ठिकाणी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळतेय। आज होणाऱ्या शिव पुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत। किल्ले रायगड दौऱ्यात होळीचा माळ ते जगदीश्वर मंदिर दरम्यान अमित शहा इलेक्ट्रिक कारने प्रवास करणार आहेत। या ठिकाणी रस्ता बनवण्यात आलेला आहे आणि या रस्त्यावरून इलेक्ट्रिक कारची चाचणी करण्यात आली। दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा किल्ले रायगडावर जाण्याआधी पाचाड येथील राजमाता जिजाऊंच्या समाधीस्थळाचे दर्शन घेणार आहेत। या ठिकाणी पोलीस यंत्रणेकडून विशेष तपासणी करण्यात आली आहे। आपण ही सकाळी दृश्य पाहतो। या ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे। किल्ले रायगडावर जय्यत तयारी करण्यात येते। शिवपुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या ठिकाणी येणार आहेत। त्यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। किल्ले रायगडावर आपण पाहतोय ई कार सेवा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेली आहे। तीनशे 45वी पुण्यतिथी आहे महाराजांची। दरवर्षी अनेक शिवप्रेमी शिवभक्त येतात। यावर्षी अमितभाई शाह त्याचबरोबर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री इथले स्थानिक किंवा महाराष्ट्रातनं अनेक आमदार खासदार जे काय असतील लोकप्रतिनिधी आणि त्यापेक्षा जास्त जे शिवभक्त आहेत ते ह्या ठिकाणी नेहमीप्रमाणे कोणी जरी आले ना ते तर येतातच अभिवादन करायला। मोठ्या प्रमाणावरती शिवभक्त शिवपुण्यतिथीच्या निमित्तानं इथं दर्शन करण्यासाठी रायगड किल्ल्यावरती येत आहेत। त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि त्यांना सुविधा मिळावी या दृष्टीनं बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। मानगाव आणि महाड या बाजूनं येणारी जी वाहनं आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र पार्किंग लॉट्स तयार करण्यात आलेले आहेत आणि तिथून किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी एसटीच्या बसेस शटल सेवा पण सुरू ठेवण्यात आलेली आहे। याचबरोबर ज्या लोकांना पायरी मार्गावरून चढता येणार नाही त्यांच्यासाठी म्हणजे रोपवे सुद्धा जो आहे, जरी हा बंदोबस्त म्हणजे एक VIP बंदोबस्त असेल तरी सुद्धा रोपवे जो आहे तो सुरू ठेवण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।